आज सकाळी घाटकोपर पूर्व मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्री या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला व घाटकोपर पूर्व मध्ये मनसेला खिंडार पडलं अशा बातम्या चालवल्या गेल्या। परंतु मी आपणास वस्तुस्थिती सांगतो। 2014 साली काही पदाधिकाऱ्यांनी आमचा पक्ष सोडला व 2019 व आता लोकसभेपूर्वी आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश धुडकावत यांनी वेगळ्या पक्षाला मदत केली व पक्षाचा आदेश या ठिकाणी नाकारला। म्हणून आम्ही या पदाधिकाऱ्यांवर कारवाई म्हणून त्यांना पक्षातून बडतर्फ केलं व आज अशा बातम्या चालवल्या जातय की मनसेला खिंडार पडलं। पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो, महानगरपालिकेच्या निवडणुका आज डोळ्यासमोर असताना जर तुम्ही मनसेला बदनाम करण्यासाठी असा खोटा अपप्रचार करणार असाल तर येणारी महानगरपालिका ही जवळ आहे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बदनाम करण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू नका। तुम्ही ज्या पक्षात गेला आहात तुम्हाला आमच्या शुभेच्छा। परंतु तुम्ही यामध्ये असा म्हणालात की MMRDA व SRA ह्या विषयावर आम्हाला पक्षाकडून मदत झाली नाही। अरे तुम्ही ज्या ज्या वेळेला या सर्वसामान्य झोपडीधारकांच्या विरोधात गेलात त्यावेळेला तुम्ही एकदाही तुम्ही सर्वपक्षीय आंदोलनं केली, तुम्ही सगळ्याच पक्षांना बोलवलं, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किंवा पक्षाच्या नेत्याला किंवा स्थानिक विभागाध्यक्षांना तुम्ही कधी बोलवलंच नाही। त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, या मुंबईकरांचं व ह्या झोपडीधारकाला एक हक्काचं बिल्डिंग मध्ये घर मिळावं हे स्वप्न सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं होतं व बाळासाहेब ठाकरेंचे विचार हेच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार आहेत। या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण झालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही जो हा अपप्रचार पक्षाचा केलात, तुम्ही सर्वांसमोर येऊन तुम्ही एकदा सांगा की तुम्ही खरोखर पक्षाला तुम्ही एक निवेदन तरी दिलं होतं का? म्हणजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जर पक्षाला बदनाम या ठिकाणी करत असाल तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही म्हणजे नाही। तुम्हाला निवडणुका लढायच्या, तुम्ही निवडणुका लढा, अपेक्षा ही प्रत्येकाला असते, परंतु या ठिकाणी पक्षाचं नाव बदनाम करून जर कोणी असा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही शांत बसणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।